नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा यशोधन या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आपण जी तलाठी भरतीसाठी क्वेश्चन पेपर्सची सिरीज सुरू केलेली आहे ते आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये जे आहे ती लातूर जिल्ह्याची पाहिलेली होती, सप्टेंबर 2015 मध्ये झालेला क्वेश्चन पेपर पाहिला. तसंच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की तलाठी भरती विशेषमध्ये 2015 मध्ये नांदेड जिल्ह्याचा जो पेपर झालेला होता किंवा जो प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहतोय आपण आजच्या ह्या पेपर सिरीजमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी, कारण प्रश्नांची जी आहे ती 10% कमीत कमी 10% ती जी असते ती पुनरावृत्ती होतच असते परीक्षेमध्ये. कुठलीही परीक्षा असू दे, मग ती आयोगाची असू दे किंवा जिल्हा निवड समितीची असू दे, त्याच्यामध्ये होतच असते. तर त्यासाठी तुम्हाला नेमके प्रश्न कशा असतात हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यातून तुम्हाला फायदा हा नक्की होईल. तर आपण पाहतोय 2015 मध्ये झालेला नांदेड जिल्ह्याचा जो पेपर आहे तलाठी भरतीचा, तो त्याच्याबद्दलची माहिती पाहतोय. त्याच्यामध्ये पाहूया आपण. सुरुवातीला नंबर 1चा प्रश्न बघा. प्रश्न सुरुवातीचे जे आहेत ते जनरल नॉलेजवरती आधारित आहेत. त्याच्यामध्ये बघा, प्रश्न पहिला आहे, अंत्योदय अन्न योजने अन्वये दारिद्र्य रेषेखालील पात्र कुटुंबास प्रति किलोस डॅश या दराने गहू तर प्रति किलोस डॅश या दराने तांदूळ पुरविला जातो. तर हे अंत्योदय योजनेच्या अंतर्गतचं दारिद्र्य रेषेचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला किती अन्न मिळतं किंवा त्याचा दर काय हा वरती आधारित प्रश्न आहे. तर त्याचं बघा, ऑप्शन आहे 4, त्याच्यामधला जो सी ऑप्शन आहे, 2 रुपये आणि 3 रुपये ते ह्या प्रमाणे त्यांना काय मिळत असतं, गहू आणि तांदूळ हे मिळत असतात. तर बघा, पर्याय क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2, जागतिक बँकेच्या सन 2015च्या अहवालानुसार सन 2012 मध्ये ॲटलस पद्धतीनुसार बघा त्याच्यामध्ये विचारले त्यांनी, भारताचं जे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे ते डॅश डॉलर्स इतके होते. तर ते किती होतं असं विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक जो 2 आहे त्याचं जे उत्तर आहे ते बघा, पर्याय क्रमांक ए, $1570 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 3, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचं कारण काय आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं बघा कारण आहे ते ऑप्शन क्रमांक बी, दृष्टी सातत्य हे त्याचं कारण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 4, जीवनसत्व अ, ब, क आणि के यांच्या अभावामुळे होणारे रोग यांच्या योग्य जोड्या कोणत्या पर्यायात दिल्या आहेत ते योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, त्याचा जो योग्य पर्याय क्रमांक आहे तर तो आहे पर्याय क्रमांक सी, अ, रातांधळेपणा, ब, बेरीबेरी, क, स्कर्वी आणि के, रक्तस्राव हे जीवनसत्वाच्या ज्या आहेत त्या अभावामुळे होणारे रोग यांच्या योग्य जोड्या आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 बघा, कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करातून झाला. तर त्याचा पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. बघा, क्योटो प्रोटोकॉल हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, खालीलपैकी कोणता किंवा कोणते हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम आहेत, खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. तर त्याच्यामध्ये बघा, 1 दिलेला आहे, 1 स्मॉग, 2 ॲसिड रेन किंवा आम्लयुक्त पाऊस, 3 ओझोनचा थर जाड होणे. तर पर्याय क्रमांक बी फक्त 2 म्हणजे ॲसिड रेन, आम्लयुक्त पाऊस हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे, त्याचं उत्तर आहे ए, कल्याणकारी राज्याची निर्मिती हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा,
भारतीय घटनेतील कलम 340 अनुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात? तर पर्याय क्रमांक बी, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, याच्यासाठी ते काय करू शकतात? राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. संबंधित खेड्यातील अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10(2) अनुसार कोणाचा आहे? तर बघा पर्याय क्रमांक सी, राज्य निर्वाचन आयोग, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 10 बघा. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? तर बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा 1 नंबरचा आहे हव्या तितक्या वेळा, आणि 2 बैठकीतील जे अंतर आहे ते 3 महिन्यापेक्षा काय नसायला पाहिजे? जास्त नसायला पाहिजे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे किती बैठका व्हायला हव्यात, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो जोड्या लावायच्या आहेत. त्याच्यामध्ये खिंडी आणि घाट मार्गांच्या बाबतीत आहे. तर बघा आणि खिंडी घाट आहेत आणि तिथून कुठला मार्ग जातो ते बघा, कुठून जातो ते. नंबर 1ला बघा कसारा घाट आहे तो मुंबई नाशिक पसरणी वाई पाचगणी. फोंडा घाट आहे तो कोल्हापूर कणकवली, आणि कुंभारली घाट आहे तो कराड चिपळूण ह्या मार्गे जातो. पर्याय क्रमांक बी हे त्याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा जो आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डी जो पर्याय आहे तेरेखोल नदी हे काय आहे? गोदावरीची उपनदी नाही. बाकी सगळ्या काय आहेत? गोदावरीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 13. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला? तर त्याचा जो पर्याय क्रमांक आहे तो बघा ए, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्सबाबत योग्य आहे? तर बघा पर्याय क्रमांक बी, मद्य निर्मिती हा तेथील पारंपरिक उद्योग आहे. हे त्याचं जे योग्य पर्याय आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? बघा पर्याय क्रमांक बी, नॉर्वे व डेन्मार्क हे 2 देश ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 16. जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीरक्लेश यावर भर देतात. आमरण, अन्नत्याग करून इहलोक सोडणे यासच काय म्हणतात असं आहे? तर त्याला बघा पर्याय क्रमांक बी, सल्लेखना असं म्हणतात. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17. व्रज गोप लोकांचं हितसंवर्धन करण्यासाठी सम्राट अशोकानं व्रजभूमिक या स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. तर स्त्रियांचे हित संरक्षण करण्यासाठी त्याने टिंबटिंब या अधिकाऱ्याची नेमणूक केली. तर कोण होता तो अधिकारी? तर बघा पर्याय क्रमांक ए, स्त्री अध्यक्ष महामात्र हे त्यांचं
त्या अधिकाऱ्याचं नाव आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटले. सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे असं बघा. 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधले सी, ऑप्शन क्रमांक सी, सुफी पंथांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केला आहे, त्याचं काय आहे, चुकीचं विधान आहे. हे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक सी. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. बघा 19 नंबरचा प्रश्न काय म्हणतो ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते, त्यापैकी डॅश किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. तर किती किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते, तर त्याचं जे योग्य उत्तर आहे तर ते बघा 111 किल्ले हे त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. 240 किल्ल्यांपैकी 111 किल्ले हे त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. बघा प्रश्न क्रमांक 20. मुंबई प्रांताचा गव्हर्नर डॅश डॅश याने आपल्या प्रांतात रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधणारी नवी जमीन महसूल पद्धती सुरू केली. तर तो संबंधित अधिकारी कोण आहे, तर बघा पर्याय क्रमांक ए, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा तो संबंधित अधिकारी आहे, ज्यानं रयतवारी आणि महालवारी ह्या दोन्ही पद्धतींचं काय समन्वय साधणारी एक नवी जमीन महसूल पद्धती आपल्या प्रांतामध्ये सुरू केली. पर्याय क्रमांक ए. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले होते, तर बघा पर्याय क्रमांक सी, भारतीय ब्राह्मो समाज असं त्या समाजाचं किंवा संघटनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. टिंबटिंब यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. तर ते कोण होते, रवींद्रनाथ टागोर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी काय केली होती, ब्रिटिशांना परत केली होती किंवा सर या पदवीचा त्याग केला होता. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 23. खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे. बघा 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे ए नंबरचा जे पर्याय आहे तो पर्याय क्रमांक बरोबर आहे, कारण 1928ला नेहरू रिपोर्ट हा सादर झालेला होता किंवा त्यांनी तो सादर केलेला होता. बाकीच्या ज्या आहेत ते चुकीच्या जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1928 नेहरू रिपोर्ट ही अचूक जोडी आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे. बघा 4 पर्याय आहेत, त्याच्यामध्ये बी पर्याय जो आहे 1829 सतीबंदीचा कायदा हे त्याची बरोबर किंवा अचूक जोडी आहे. प्रश्न क्रमांक 25. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तहसील कार्यालयाचं मुख्यालय व नगर परिषद किंवा नगरपंचायत आहे. तर बघा हा प्रश्न जो आहे तो त्यांनी परत पुन्हा म्हणजे रद्द केलेला आहे, त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे 26 तो आपण पाहूया. बघा आता मराठी भाषेच्या व्याकरणाचे प्रश्न इथून पुढे सुरू होत आहेत. तर बघा मराठी भाषेत एकूण टिंबटिंब वर्ण आणि टिंबटिंब स्वर आहेत. तर किती वर्ण आहेत, 48 वर्ण आहेत आणि स्वर 12 आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजीमधून आलेले 2 असे मिळून 2 स्वरादी आणि 2 असे 14 आहेत, पण स्वर मूळ 12 आहेत. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी.
प्रश्न क्रमांक 27 पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे? तर बघा, पर्याय क्रमांक ए झरा या शब्दातील पहिल्या अक्षराचा जो उच्चार आहे तो कसा आहे? तो दंत तालव्य आहे. प्रश्न क्रमांक 28. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? तर बघा, त्याच्यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. तर कुठल्या जो शब्द आहे त्याच्या अनुस्वाराचा उच्चार जो आहे तो शांतता या शब्दातल्या उच्चारासारखा होतो? तर पर्याय क्रमांक बी संथ ह्या शब्दाचा उच्चार शांतता या शब्दाच्या अनुस्वाराच्या उच्चारासारखा होतो. बघा, प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी म्रच्छकटिक या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा. संधीचा शब्द आहे हा. संधीमध्ये तर बघा, पर्याय क्रमांक सी म्रत अधिक शकटिक हे त्याचं बरोबर संधीची फोड आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा. 4 शब्द दिलेले आहेत. बघा, 4 शब्द दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जो योग्य शब्द आहे तो निवडायचा. तर 4 शब्दापैकी जो पर्याय क्रमांक ए आहे देऊन, हा काय आहे? शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31. दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, 4 वाक्य दिलेले आहेत खाली. त्याच्यामध्ये दर्शक सर्वनाम असलेलं वाक्य आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए ही पिशवी माझी आहे. ही पिशवी माझी आहे हे त्याचं बरोबर वाक्य आहे दर्शक सर्वनामाचं. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? हा असा प्रश्न आहे. पण हा प्रश्न काय केलेला आहे? याचा जो योग्य पर्याय दिलेला नसल्यामुळे हा प्रश्न सुद्धा काय केलेला आहे? रद्द केलेला आहे जिल्हा निवड समितीनं. त्याच्यामुळे आपण त्याच्यानंतरचा जो प्रश्न क्रमांक आहे 33 तो पाहूया. त्याच्यामध्ये बघा, खालीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणतं ते ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये 4 वाक्य दिलेले आहेत. तर 4थ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक डी संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 34. बघा काय म्हणतंय ते. खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगायची. विभक्ती संख्या सांगायची विभक्तीची. तर वाक्य बघा काय आहे ते. मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो. याच्यामध्ये किती आहेत विभक्ती? 2 आहेत. एक ने आणि तून. बघा हे 2 विभक्ती आहेत ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. 4 वाक्य दिलेले आहेत. त्याच्यामधलं जे डी क्रमांकाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक डी सचिनने शांत खेळावे अकर्मक भावे प्रयोगाचं काय आहे ते वाक्य आहे किंवा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? 4 शब्द आहेत. त्याच्यामधला पर्याय क्रमांक सी पेशवा हा फारसी भाषेतून आलेला शब्द आहे. तर सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. तर बी पर्याय क्रमांक बी निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या
हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 38. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हाच. ह्याचं काय करायचं आहे? अलंकार ओळखायचा आहे. तर तो कुठला अलंकार आहे? अनन्वय अलंकार आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. बघा, खालीलपैकी समानार्थी नसलेल्या शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक ओळखा. समानार्थी नसलेल्या शब्दाचं म्हणते. त्याच्यामुळे बघा, जो पर्याय क्रमांक डी प्रख्यात नंबर 2चं जे आहे तो काय आहे? समानार्थी नसलेल्या शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक डी 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 40. ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो? तर सोपं आहे. बघा पर्याय क्रमांक ए अन. ऐच्छिकला अन हे उपसर्ग जोडल्यानंतर अनैच्छिक हा काय होतो? विरुद्धार्थी शब्द तयार होतो. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 41. वात या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधायचे. तर त्याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक डी 2 वेगवेगळे अर्थ असणार बघायचे. तर पर्याय क्रमांक डी एक सनईतली वात आणि पवन म्हणजे वार आहे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 42. शिवरायांचे स्वामिनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत. त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर डी फितूर हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. कर्तृत्व शून्य मनुष्याला डॅश डॅश असं म्हणतात. तर काय म्हणतात? पर्याय क्रमांक बी मेषपात्र. मेषपात्र असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 44. नगर या शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरे किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर नगर या शब्दातील अक्षरापासून असेल तर 2 अक्षरी 4 शब्द तयार होतील. पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची काय झाली? कंबर खचली. पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कुठला पर्याय आहे? एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे म्हणजे वडाची साल पिंपळाला हे त्याचं जी म्हण आहे त्याचा योग्य पर्याय आहे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. महानायक पुस्तकाचे लेखक किंवा कवी कोण आहेत? तर ह्याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे एकंदरीत. पर्याय क्रमांक बी विश्वास पाटील हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. याच्यामध्ये बघा चुकीची जोडी सांगायची. तर याची जी चुकीची जोडी आहे ते डी गीताई हे विनोबा भावेंनी लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. 60 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करायचा उत्सव या शब्दसमूहाचा अर्थ कोणता? तर बघा पर्याय क्रमांक जे सी आहे 1 हीरक महोत्सव हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते? 4 पर्याय आहेत त्याच्यामध्ये बघा. पर्याय क्रमांक ए शंकर काशीनाथ गर्गे हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे होते मराठी व्याकरणावरील प्रश्न. आता ह्याच्यानंतर जे आहेत ते बघा इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 51 काय म्हणते बघा. चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स and this sentence is option number D 2 these are children's games. बघा these are children's games हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 काय म्हणते बघा. fill in the blank using the correct pronoun. बघा वाक्य I told my father all dash had been said in the class and the right option is option number C that हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53 I can't help you don't expect anything from me. Choose the correct phrase to replace the underlined word. I can't ला काय आहे अंडरलाईन आहे तर बघा त्याचा पर्याय क्रमांक बी 2 आय एम अनेबल टू हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा. द देवगिरी एक्सप्रेस लिव्ज डॅश 6 PM त्याच्यामध्ये बघा आर्टिकल वापरायचं तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी ॲट हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 fill the blank space with the right pair of words. The bank functions बघा the bank functions dash 10 AM dash at 5 PM. ऑप्शन नंबर सी फ्रॉम टू हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 इफ इट डज नॉट रेन डॅश तर पर्याय क्रमांक 4 द क्रॉप विल ड्राय अप. द क्रॉप विल ड्राय अप हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक जो आहे तो आहे 57 नंबरचा प्रश्न आहे बघा. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय. ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघायचं त्याचं तर बघा पर्याय क्रमांक बी 3 नंबर व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज हे त्याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. द पुढचा प्रश्न क्रमांक 58 द ऑडियन्स ॲप्लिट्यूड द डान्सर्स परफॉर्मन्स. चूज द अल्टरनेटिव्ह चेंजिंग द व्हॉइस. त्याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक ए नंबर 1 द डान्सर्स परफॉर्मन्स वाज ॲप्लिट्यूड बाय द ऑडियन्स हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 59 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. रोहन आस्क्ड मोहन इफ त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी 3 नंबर ही वूड अकंपनी द पॅरेंट्स हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 लेड इज द हेविएस्ट ऑफ ऑल मेटल्स.
चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबव्ह सेंटेन्स. तर बघा पर्याय क्रमांक ए नंबर 3 लेड इज अ हेवियर दॅन ऑल अदर मेटल्स हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 ही इज द बॉय हू ब्रोक द विंडोज. इन दिस सेंटेन्स द क्लॉज अंडरलाईन इज. क्लॉज कुठला आहे ते ओळखायचं. तर बघा पर्याय क्रमांक सी ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी ॲडजेक्टिव्ह क्लॉज. बघा प्रश्न क्रमांक 62 चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू कंपाऊंड. 62 नंबरचा प्रश्न आहे. फॉर ऑल हिज रिचेस ही इज नॉट हॅपी. पर्याय क्रमांक सी नंबर 3 ही इज अ रिच बट ही इज नॉट हॅपी. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी हे त्याचं उत्तर बरोबर आहे. बघा प्रश्न क्रमांक 63 ही विल ॲक्सेप्ट द प्रपोजल. त्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर बघा ही विलचं काय होईल. तर बघा पर्याय क्रमांक बी वॉन्ट ही हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आर्टिकल वापरायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 64 बघा एव्हरेस्ट इज द डॅश बिगेस्ट पीक इन द वर्ल्ड. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी द एव्हरेस्ट इज द बिगेस्ट पीक इन द वर्ल्ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 इम्प्रुडंट किंग्स पॅट्रोनाइज बघा कॅप्टन इन देअर कोर्स. फाइंड आउट द वर्ड सिमिलर इन मिनिंग टू सायकोफॅन्स. बघा तर पर्याय क्रमांक बी फ्लॅटरर्स हे त्याचं उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 66 द ॲनाटॉमी ऑफ मिसअँथ्रोप इज. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लव्हिंग हे त्याचं बरोबर उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्द सांगायचा होता. बघा पर्यायामधून पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67 इंडिकेट द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड प्रोबेशन. बघा तर त्याचं जे आहे पर्याय क्रमांक ए 3 नंबर टेस्टिंग ऑफ अ पर्सन्स कंडक्ट क्वालिटीज ॲबिलिटीज ETC हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68 ही विल हॅव टू रेज द वाईन फॉर हिज न्यू एंटरप्राइज. द अंडरलाइन ॲडम मे बी substitute by. The option is C find resources. पुढचा प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज ऑर आयडम. तो सी आणि तुर्वी हे त्यात 2 शब्द दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक सी इन टोटल डिसऑर्डर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 द कॉलेजेस आर गेअरिंग अप फॉर कल्चरल कॉम्पिटिशन्स. द अंडरलाइन पार्ट मीन्स. पर्याय क्रमांक डी प्रिपेरिंग हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71 चूज द करेक्ट स्पेलिंग. पर्याय क्रमांक बी सवर्जिन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 72 लिसन केअरफुली द मूड इन विच द वर्ब इज यूज्ड इन धिस सेंटेन्स इज. पर्याय क्रमांक सी इम्पेरेटिव्ह
हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 73. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स इन प्रॉपर सिक्वेन्स. त्याच्यामध्ये बघा आर क्यू पी एस हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. द टीचर एक्सप्लेन वॉज सो कन्फ्युजिंग दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डिडंट अंडरस्टँड इट हे त्याचं योग्य उत्तर आहे किंवा जो सेंटेन्स आहे ते योग्य आहे. बघा पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. सिलेक्ट ॲन अप्रोप्रिएट सफिक्स टू मेक ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग वर्ड. बार्बरचं बघा बार्बरचं सांगायचं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग वर्ड. तर पर्याय क्रमांक डी नंबर 1 आय सी आणि नंबर 4 OUS हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 75. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये 1 आणि 2 नंबरचे जे पर्याय आहेत ते दोन्ही काय आहेत करेक्ट आहेत. हे होते नांदेड जिल्हा निवड समिती 2015 मध्ये झालेल्या तलाठी भरतीचे जे 75 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये आपण जे 25 प्रश्न आहेत गणिताचे ते घेतले नाहीत कारण गणित हे विश्लेषणाचा भाग आहे त्याच्यामुळे आपण तो घेतलेला नाही आहे त्यासाठी. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जी आम्ही सिरीज सुरू केलेली आहे क्वेश्चन सिरीज तलाठी पेपर भरतीची जी आहे किंवा तलाठी भरती विशेष त्याच्यामध्ये पेपर सिरीज सुरू केलेली आहे आणि ती तुमच्या फायद्यासाठी किती महत्त्वाची आहे त्यासाठी आम्ही सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका जेणेकरून आमचे जे आगामी व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याचे जे मूळ गाभा आहे ते कसे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याच्यामधून लक्षात येईल आणि त्या दृष्टीनं तुमच्या अभ्यासाचे जे आहे ती दिशा ठरवता येईल. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका नवीन जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.